रावेर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा रक्षा खडसेंना उमेदवारी देण्यात आली। मात्र लोकसभेच्या तोंडावर पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। सोशल मीडियावर भाजपच्या बैठकीतील एक व्हिडिओ व्हायरल झाला। यात रक्षा खडसे आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगलेच जुपलत पाहायला मिळत आहे। या बैठकीत गिरीश महाजन देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। रक्षा खडसे प्रचारासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत घेऊन भाजपच्या कार्यकर्त्यांना डावलं जात असल्याचं यावेळी बोललं जात आहे। पण कार्यकर्त्यांना तिथे डावलं जातं तिथं काय कोणता स्वाभिमान कुठे विकायचा ते सांगा तुम्ही। एवढं ताई मला सांगा कोणाचं नाव निघालं होतं? तुम्हाला तुमच्या माहिती शपथ आहे, बोला ना। नाव मी घेते, गिरीश नाव काय आहे? गिरीश भाऊंचं मी नाव घेते, हे चुकीचं सांगू नका। दगड उभा करा, 101% कमळ निवडून गेलो, दगड उभा करा। आम्ही मतदान भाजपलेच करू भाऊ, भाजपच्या व्यतिरिक्त मतदान कोणाच करू, पण कार्यकर्त्यांना तिथे डावलं जातं तिथं काय कोणता स्वाभिमान कुठे विकायचा ते सांगा तुम्ही। आल्यानंतर त्या सुधाकर लावलेल्या घेऊन बसता आम्ही का काही आहे का इथे? एवढ्या ताई एवढ्या जोरात नको बोला तुम्ही, भाऊंच्या समोर एवढ्या जोरात बोलताना मागे काय? प्रगट दिनाच्या दिवशी मधु दादा शपथ घेऊन सांगा, गाडीमध्ये भाजपचे कार्यकर्ते असतात की तुतारीवाले कार्यकर्ते असतात? कोण होते सांगा? अरे ज्याला तुमच्या अंगावर खुर्च्या काढल्या होत ते गाडीमध्ये बसलेले असतात, तुतारीवाले कार्यकर्ते। होते की नव्हते रे भाऊ? 32 वर्ष संघाई माझी, मी सगळ्यांना माहित आहे। एकदा काम आयुष्यामध्ये एकदा काम केलेलं आहे, संघाचे काम करता होते पहिल्यापासून संघाचं काम वर्षापासून पाणी नव्हतं। माझ्या बापाने विकास फेडरेशनला आहे ना, नाथा भाऊच्या प्रचारासाठी 89 ला नोकरी सोडलेली आहे। रस्त्यावर आलो होते आम्ही, मी सांगतोय विश्वास ठेवू नका, फेडरेशनला तुम्ही तपास करा। बळतर्फ गेलो होतो 1989 ला। माझ्या